नर्मदे हार या ठिकाणी कपिल मुनींच्या आश्रमामध्ये या सरदार सरोवराचा जो काही हा पाण्याचा तुंब आहे, पुढे फार मोठं सरोवर आहे. हे लोहारा गाव आहे. या गावाच्या ठिकाणीच नदीच्या किनारी पांडवांनी सुद्धा तपश्चर्या केलेली आहे. सिद्धेश्वर महादेव म्हणतात, तिथे त्यांनी स्थापना केलेली त्या मंदिरामध्ये. आणि ह्या ठिकाणी आपण बघताय की हा नर्मदा मैयाचा हा नदी किनार, आणि इथं बरेचसे भाविक येतात आणि परिक्रमावासीय सर्व येतात, श्रद्धेने या ठिकाणी थांबतात, दर्शन करतात. कारण ह्या ठिकाणचं महत्त्व फार आहे. इथे काही स्थानिक ग्रामस्थ आहे. हे नर्मदा मातेचं मंदिर आहे, नर्मदा मातेच्या कडेलाच. त्याचप्रमाणे इथे एक राम मंदिर आहे आणि समोरच दुर्गा मैया यांचं मंदिर आहे. आणि थोडंसं बाजूलाच गेल्यानंतर कपालेश्वर महादेव लोहारा हे समोरचं मंदिर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे सर्वांना. तर अशा पद्धतीचं आहे. ह्या देवी माता जगदंबा देवी माता की जय. बघा, या जगदंबा माता इथं विराजमान आहेत. बाजूलाच इथं बघितलं तर राम लक्ष्मण सीतामाई यांचं पण मंदिर आहे. आणि हा पूर्णपणे धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेलं एक नर्मदा माईच्या ठिकाणचं तीर्थक्षेत्र आहे. आणि ह्या जुन्या भाविकांच्या राहण्याची व्यवस्था बांधलेल्या आहेत इथं प्रशस्त. इथं शेजारी तिथं पण आहे. या बाजूला अतिथी देवो भव म्हटलेलं हे इथे पण भाविकांच्या राहण्यासाठी धर्मशाळा आहे. आणि ह्या मंदिराच्या पलीकडेच गोशाळा आहे. तिथं गोशाळा केली जाते. इथं पूर्णपणे ह्या भाविक इथं हजर झालेले आहेत. बघा, येथे या पुण्याच्या मैया या सर्व भाविकांचे चहा पाण्याची जेवणाची व्यवस्था या पुण्याच्या मैया करत आहे. हे बाबाजी हे नगरवरून आलेले आहे, अहिल्यानगर कोपरगावचे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे नांदगावमधून आले, त्याचबरोबर मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश इथून भाविक आलेले बाबाजी. नर्मदे हार, नर्मदे हार. बाबाजी कहाँ से आए? महाराष्ट्र और महाराष्ट्र में संभाजीनगर के या माता जी आहे. नर्मदे हार. आज एकादशी व्रत है और आज के दिन सभी